जेवणाचं ताट किती छान दिसतंय ना। जेवणामध्ये चवळीची भाजी, पोळी, कोशिंबीर आणि भात बनवला आहे। भातावर साजूक तूप व गूळ टाकलेला आहे। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं। प्रथम आपण चवळीच्या भाजीचा मसाला बनवून घेऊया। 2 लहान कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे, ते कढईत भाजून घेते। कांदे आपल्याला असे तपकिरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाहीये। 10 लसूण पाकळ्या मी सोललेल्या आहेत, त्या आता कढईमध्ये टाकते। साधारण मिनिटभर आपण आता हे परतून घेऊया। 1 लहान वाटी मी खोबरं ना किसून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ते पण कढईमध्ये टाकते व ते पण आता भाजून घेते। पहिले जर मी खोबरं भाजून घेतलं असतं ना तर ते करपलं असतं, म्हणून मी काय केलं, मसाला भाजल्यानंतर सगळ्यात शेवटी खोबरं भाजलेलं आहे। आता याला पण आपण साधारण मिनिटभर परतून घेऊया। तुम्ही बघू शकता, असंच सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजलेला मसाला वाटण्यापूर्वी पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। मसाला थंड झालेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकते व वाटताना मी थोडं पाणी टाकलं होतं। हे वाटण्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये काही अजून मसाले घालूया। मी 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलेला आहे, ते टाकते। 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा जिरं मिक्सरच्या भांड्यात टाकते। आता सर्व मसाला मी वाटून घेते। मी इथं पावशेर चवळ्या निवडून घेतलेल्या आहेत। हे ओल्या चवळीचे दाणे मी पहिले शिजवून घेतलेला आहे। मसाला वाटून झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते। असंच आपल्याला बारीकसर मसाला वाटून घ्यायचा आहे। गॅसवर मी परत कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकते। तेल आपलं गरम झालेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये मसाला टाकते। मसाला चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे, मी दाखवल्याप्रमाणे। मसाल्याचं जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। घराचे साहित्य उपलब्ध आहे ना त्याच्यामध्येच हा मसाला बनतो, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून काही आणायची गरज राहत नाही। मसाल्यामध्ये मी जिरं वाटून घेतलं होतं ना, म्हणून मी तेलामध्ये जिरं टाकलं नाही। मसाल्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते, अर्धी चमची हळद घालते। मसाला आपला पूर्णपणे तळला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। चवळ्या शिजून घेतले होते ना, त्या आता कढईमध्ये टाकते। या मसाल्यामध्ये चवळ्या आता व्यवस्थित परतून घेऊया। चवळ्या असं परतल्यामुळे आपली भाजी खूपच चविष्ट होते। तुम्ही चवळ्या नाही शिजवल्या, डायरेक्ट टाकल्या तरी पण चालतील। मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। मी या भाजीला रस्सा जास्त बनवत आहे, तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी पण चालेल। आता मी भाजीमध्ये पाणी टाकते। भाजीमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकते। भाजीमध्ये केव्हाही गरम करूनच पाणी टाकावे, त्याच्यामुळे चव अधिक वाढते। 1 वाटी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण टाकते। भाजी आता 15 मिनिटं उकळू द्यायची आहे। आपली भाजी तुम्ही बघू शकता किती छान दिसते ते। भाजी आपली उकळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही अशा प्रकारे चवळीची भाजी करून बघा, खूपच छान लागते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। आपली भाजी आता झालेली आहे, चला आपण सर्व करूया। तुम्ही पण अशा प्रकारे भाजी बनवा व तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा।
आता आपण कोशिंबीर बनवूया. कोशिंबीर करण्यासाठी 2 काकड्या, 2 कांदे, 2 टमाटे, 1 हिरवी मिरची व थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. मी इथं स्टीलची एक वाटी घेतली व सगळं चिरलेलं मी त्याच्यामध्ये टाकते. त्यामध्ये मी 2 चमचे साखर घालते. तुम्हाला साखर आवडत नसेल नाही घातली तरी पण चालेल. चवीप्रमाणे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. अर्धी चमची जिरं पावडर टाकलेलं आहे. 1 वाटी थंड दही घेतलेलं आहे ते टाकते व सर्व एकत्र करून घेते. आपली कोशिंबीर तयार आहे. ही कोशिंबीर मी वाटीमध्ये काढून घेते. आपलं जेवणाचं ताट आता पूर्ण झालं.